मनोज जरांगे 29 ऑगस्टपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत आमरण उपोषण करणार। प्रश्न सुटला नाही तर उपोषण सुरू असतानाच मुंबईला जाणार, जरांगे पाटलांची घोषणा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे उपोषणाला बसण्याची वेळ आल्याचाही आरोप। आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार। मनोज जरांगेंशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करणार। 29 ऑगस्टला होणाऱ्या उपोषणावर तोडगा काढण्याचा प्रयत्न। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार। देवदत्त कामत आज अर्धा तास युक्तिवाद करणार। आमदार अपात्रतेवर उद्धव ठाकरेंच्या वतीने युक्तिवाद, तर एकनाथ शिंदेंचे वकील पुढच्या आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। गटनेत्यासह सगळ्याच्या सगळ्या 10 नगरसेवक आज भाजपत प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीकडेही नगरसेवकांनी पाठ फिरवली होती। नाशिक महापालिकेची आज महासभा। नाशिकमध्ये सध्या खड्ड्यांच्या प्रश्नावरून वाद, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मोर्चानंतर आज पुन्हा खड्ड्यांच्या प्रश्नावरून महासभेत गोंधळाची शक्यता। नवी मुंबई महानगरपालिकेची आज महासभा। क्लस्टर योजना आणि तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडला असणारा शिवसेनेचा विरोध, यावरून गोंधळाची शक्यता। तर सरसकट क्लस्टर योजना लागू करण्यास भाजपचा विरोध। आमदार गोपीचंद पडळकर जत तालुक्यात दुसऱ्यांनी केलेल्या कामाचं उद्घाटन करतात। पडळकरांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, सांगलीच्या जतमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची टीका। बीडमध्ये नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्षा प्रेमलता पारवे आणि उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यात खडाजंगी। राष्ट्रवादीमधील गटबाजी समोर, तर वाद मिटवण्यासाठी सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार। मुंबई उच्च न्यायालयाचा मंत्री मंगल प्रभात लोढांना दिलासा। लोढांविरोधातील दाखल कायदेशीर प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय। ठोस पुरावे नसल्यानं 2008 मधील सत्र न्यायालयाचा आदेश उच्च न्यायालयाकडून कायम। पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच घरी परतलेल्या भरत गोगावलेंचं कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागत। डीजेच्या तालावर गोगावले कुटुंबियानं ठेका धरला, तर मुलगा विकास यांनी गोगावलेंना खांद्यावर घेत जल्लोष केला। मुंबईसह महाराष्ट्रात मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई। आरटीओचं वायुवेग पथक जागेवरच बॅच लायसन्स सस्पेंड करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका, तर नियमांचं पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचीही तरतूद। मुंबईमध्ये एका कॅब चालकानं मराठीत ओटीपी सांगितल्यावर संताप व्यक्त केला। ॲप इंग्रजीत आहे, त्यामुळे इंग्रजीतच ओटीपी सांगावा असं कॅब चालकानं सांगितलं। मराठीतच बोलणार असल्याचं प्रवाशानं सांगितल्यानं वाद। व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। वसई विरार शहरातील खड्ड्यांविरोधात सामाजिक कार्यकर्ते विवेक तिवारींचं 5 दिवसांपासून आमरण उपोषण, मात्र महापालिकेकडून दखल नाही। सीजेपी प्रमुख अभिजित दिपकेंनी व्हिडिओ कॉलद्वारे तिवारींशी संवाद साधला। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार। शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी। 174 कोटी 19 लाखांचा प्रस्ताव अटी शर्तींसह मंजूर। राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी दरमहा आर्थिक मदत 2000 रुपये पॉकेट मनी उपलब्ध करून देण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा प्रयत्न। कमवा आणि शिका या धर्तीवर मुलींसाठी महिन्याला 2000 रुपये देण्याचा प्रयत्न। वाशिमच्या चाकूरमधील शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्यांचा पाढा थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयात। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष। शाळेतील शौचालयाला दरवाजा नाही, तर विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही। नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील पळसण गावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा मिळत नाहीत। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कृष्णा चौधरी यांचा आरोप। आश्रमशाळेत राहणाऱ्या 440 विद्यार्थ्यांना कोणतीही सोयीसुविधा मिळत नसल्याचा आरोप। धाराशिव जिल्ह्यातील होर्टी येथील दिव्यांग अस्थिव्यंग निवासी शाळेची दुरावस्था। म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न ठेवण्यात येत आहे। वर्गखोल्यात सिमेंटचं पोतं आणि शाळेतील रद्दीचे गठ्ठे। विद्यार्थ्यांना जेवणही मिळत नसल्याची माहिती। शाळा प्रशासन आणि संस्था चालकांचं अक्षम्य दुर्लक्ष।
अमरावतीच्या वरुडमधील जामगावात सरपंचांवरील कारवाईच्या मागणीसाठी उपोषण. पती संजय कुमरे यांची शिपाईपदी नियुक्ती न झाल्यानं इतर कोणालाही ती जागा देणार नसल्याची सरपंच लीलाबाई कुमरेंची भूमिका. सरपंच पदाचा गैरवापर करणाऱ्या लीलाबाई कुमरेंवर कारवाईची मागणी. राज्यभरात साखरेच्या दरात मोठी वाढ. किरकोळ बाजारात साखर 65 रुपये किलो. महागाईच्या झळा सोसणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. आगामी काळात साखरेचा दर आणखी वाढण्याची शक्यता. अमेरिका इराण देशात सुरू असलेल्या तणावाचा जळगावातील चटई उद्योगाला फटका. होर्मुझ खाडी बंद झाल्यानं 100 कोटी रुपयांचा चटई उद्योग बंद होण्याच्या मार्गावर. युरोप आणि अरब देशात निर्यात होणारी चटई बंद. रोजगारही बुडण्याची शक्यता.